सेकंड राऊंड 2 ओव्हरचा 5 बॉलचे 1 ओव्हर आहे. हा बॉलचा गेम सेकंड होईल तो सेकंड राऊंड आता हा याच्यानंतरचा आता होणारा हा सामना सेकंड आणि 2 षटक खेळले जातील आणि एक षटक हा 5 चेंडूंचा राहील. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. हा आता होणारा सामना कोणता आहे तो मिठागर आणि सावली आणि हा सामना दोन्ही संघांना करायला विनंती की हा सामना 2 षटकाचा राहील आणि षटकाचे फक्त 5 चेंडू खेळवले जातील याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. आपले एकविरावाज आणि जेबीसीबी पुढील होणारा सामना जेबीसीबी याच्यानंतर होणारा सामना जेबीसीसी कांडे बुद्रुक बी वर्सेस एकविरा बॉईज कांडे बुद्रुक यांच्यात होऊन दोन्ही संघांना ऐकायला विनंती की त्यांनी त्वरित मैदानावर येऊन नाणेफेक करून घ्यायचे आहे. जेबीसीसी कांडे बुद्रुक बी वर्सेस एकविरा बॉईज कांडे बुद्रुक यांच्यात होऊन दोन्ही संघांना ऐकायला विनंती की त्यांनी त्वरित नाणेफेक करून घ्यायचे आहे. प्रतिनिधी पाठवा दोन्ही संघाचे प्रतिनिधी पाठवा. अक्षय गोलंदाज अक्षय नितीश राहुल रतीश आणि राहुल. पुन्हा उंच मारला फटका आणि पाहूया 1 धाव पूर्ण आणि मला वाटतं 4 धाव सीमारेषा पार 4 धाव ते गोविंदच वाचू शकतो. पाहूया कुठले येतात हे नको देऊ अरे देणगी तुझी ही देणगी आहे काय बघ हे तिकडे लक्ष दे तू लक्ष दे काही काय नाही तिकडे बघा. हा ठीक आहे तो पहिलाच बॉल झाला. हा पाहूया पुढे 30 पाटील 2000 30 पाटील एक मिनिट हे पेन दे बघा तिकडे तू लक्ष देऊ. टाइम भेटला इथं मोबाईलला सगळं हल्ली झालं. काय बोलला तू. 30 पाटील 3 6 मारले ना त्याला घेऊन जाऊ 3000 हॅट्रिक कसे रतीश पाटील हा 3 6 मारले मनीष म्हात्रे कडून मनीष म्हात्रे हा 3000 हॅलो एक सुवर्ण रतेश पाटीलने जर का 3 6 मारले की पूर्ण खेळामध्ये 3 6 मारले पूर्ण होणाऱ्या सामन्यात 3 6 मारले तर मनीष म्हात्रे यांच्याकडून 2000चे पारितोषिक मिळेल. पाहूया पुढील चेंडू. सुंदर चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू 45 चेंडू घोषित केले. अतिरिक्त धावसंख्या 5 ती चावी कशी आणलीस. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा उच्च मारलेला फटका आणि पाहूया झेल होतोय काय. आणि बाद कोण झाला रतीश बाद. रतीशने आपली सुवर्ण संधी गमावलेली आहे. पाहूया पुढील चेंडू. तुषार गोरिवले कुठे असेल त्याने त्वरित मैदानावरती यायचा. तुषार गोरिवले आणि कोण विशाल चालकर. तुषार गोरिवले आणि विशाल चालकर दोघांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा. सामन्याला सुरुवात करायची. याच्यानंतर होणारा सामना जेरावली क्रिकेट क्लब कांडे बुद्रुक बी वर्सेस एकविरा बॉईज कांडे बुद्रुक यांच्यात होईल. पाहूया पुढील चेंडू. सुंदर चेंडू होता. नीट जाऊ चेंडू एसटी रक्षककडे शिक्षक मार्फत चेंडू पुन्हा गोलंदाजीकडे. गोलंदाजी सज्ज. पाहूया पुढील चेंडू.
आलेला फटका पाहूया आणि मग सीमारेषा पार षटकार गगनचुंबी षटकार धावसंख्येत भर धावसंख्या 10 माफ करा 11 धावसंख्या 11 किती बॉल झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 5 चेंडू 5 धावा दिलेल्या आणि नंतर शेवटच्या चेंडूमध्ये एक षटकार विशाल चालकर आणि तुषार गोरीने कुठे असतील तरी त्वरित मैदानचा ताबा घ्या विशाल चालकर पाहूया शेवटचे षटक पाहूया पुढील चेंडू पुन्हा स्टेट डाईला मारलेला चेंडू आणि चेंडू दोन धावा धावसंख्येत भर धावसंख्या 13 खाली कोण आहे अरे प्रतिनिधी पाठवा रे नाही तर मॅच साठी आम्हाला जमणार नाही ते सनी अमित पाहूया अमिताचा पुढील चेंडू सुंदर चेंडू एक धाव बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव धावसंख्या 14 किती बाकी चेंडू शेवटचे 3 चेंडू सनी पुन्हा ग्राउंड शॉट मारलेला आहे मला आणि वाटते एक धाव पुन्हा दुसरी धाव काढण्याच्या अपेक्षामध्ये 2 धाव पूर्ण 40 धाव रनिंग बिटवीन द विकेट 2 धाव धावसंख्येवर धावसंख्या 16 शेवटचे 3 चेंडू बाकी पाहूया पुढील चेंडू साईडला सुंदर चेंडू दोन धाव धावसंख्या 18 साहिल वैयक्तिक 10 धावांवरती खेळत आहे संघाची धावसंख्या 18 शेवटचा चेंडू अरे यार कोण अरे आला ना शेवटचा चेंडू अरे कंटाळा येतो की काय बसतो पाहूया पुढील चेंडू शेवटचा चेंडू आणि मला वाटतं निर्धाव चेंडू आणि षटक संपलेलं आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता 10 बॉल आणि 19 धावा याच्या पुढचं समालोचन आमचे स्टार समालोचक गोविंद कांबळे करतील
कुणाचं आहे ते मिठाईवाला जे चाललंय मग पहिली झालेली कृपया सामना लवकरात लवकर चालू करा पंच सामना लवकरात लवकर चालू करा आणि सलामीचे फलंदाज पाठवा मिठागर संघाने आपले सलामीचे फलंदाज पाठवा मैदानात कृपया सावली संघाला विनंती लवकरात लवकर आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मिठागर सावली संघाने आपले फलंदाज पाठवा कृपया सावली संघाने आपले लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे मैदानात सावली संघाने आपले फलंदाज पाठवा लवकरात लवकर एक एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवा दोन्ही संघांना विनंती आमच्याकडे एक एक प्रतिनिधी पाठवा विराज वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक घेऊन विराज मिठागर संघाकडे विराज 10 चेंडू आणि 19 धावा जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 19 धावा सामना चालू होईल आपण लवकरात लवकर एक एक प्रतिनिधी पाठवा आमच्याकडे सावलीचा प्रतिनिधी एक एक पाठवा आमच्याकडे कृपया सामना लवकरात लवकर चालू करून द्यायचा आहे नको या षटकामध्ये विराटने जर का विकेट घेतला तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक मनीष म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे या षटकामध्ये जर का विराटने विकेट घेतला तर मनीष म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी देण्यात येईल पाहूया पुढील चेंडू निर्धाव चेंडू दोन्ही निर्धाव चेंडू बॅट्समॅनच्या त्या पट्ट्यात बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नसून चेंडू निर्धाव पाहूया पुढील चेंडू विराटचा हो मनीष म्हात्रे मनीष म्हात्रे हॅलो जर का विराजने हे मेडल टाकले तर कोण तो मनीष म्हात्रे याच्याकडून 5,000चं पारितोषिक आहे मेडल टाकले 5,000चा विकेट घेतला तर 500 रुपयाचा आपण ठरवायचंय विकेट घ्यायचं हो पुन्हा निर्धाव चेंडू आणि मला वाटते 5,000 जाण्याच्या तयारीमध्ये आहेत शेवटचा चेंडू 4 चेंडू निर्धाव 4 चेंडू निर्धाव शेवटचा चेंडू टिंब बॅट्समॅनचं नाव मला माहित नसल्यामुळे आम्ही लखन भैया पाहूया शेवटच्या चेंडूमध्ये काय करतात आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता खाली कोण आहे खालीच लखन आहे वर लखन आहे खाली कोण आहे रामली हो डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आणि मीच पिल्ली झाली 1 धाव पूर्ण आणि मला वाटते एक अतिरिक्त धाव एक वाईड बॉल असे 2 धाव
मॅचचे 5 धाव वाचलेले आहेत त्यांचे विराजकडून. आणि आता 500 रुपयासाठी एक संधी आहे, पाहूया त्याचा फायदा घेतात का. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू. विराज पाहूया त्याला तोंड देतील. हो, आणि मला वाटतं सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू. आणि एका षटकामध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. 5 चेंडू आणि 17 धावा. जवळजवळ लखनने मॅच जमायच्या मध्ये गेले, पण पाहूया ते अजून मैदानामध्ये सज्ज आहेत. दादाच्या मांडीवर बसवते ना, दादाच्याच मांडीवर बसवते ना. हॅलो, लवकर सामना चालू करा, त्यांचा सामना चालू करा, पटापट लवकर लवकर करा, पुढील सामन्याला वेळ होत आहे. सागर, सागर पाहूया. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू, पहिलाच निर्धाव चेंडू. आणि मला वाटतं लखन असाच खेळला तर मॅच पूर्ण मिठागरच्या बाजूने झुकलेली आहे. पाहूया सागरचा पुढील चेंडू लखनला. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू आणि 17 धावा. उंचावर मारलेला फटका. आणि पाहूया मला वाटतं षटकार, षटकार, गगनचुंबी षटकार. तीन चेंडू आणि 11 धावा. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. धावा 8 झालेल्या आहेत. हो, पुन्हा उंच मारला फटका. आणि पाहूया, आणि पाहूया 1 धाव. स्वयंसेवक, स्वयंसेवक बघा तिकडे. हे पाणी द्या, पाणी, पाणी लवकर घेऊन जा. पाणी 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 लवकर नाही ते पण जा. हे स्वयंसेवक बघा बघा तर आणि इकडे पाणी घेऊन गेलं. उठला. चला बस, कृपया लवकरात लवकर चालू करा. मामाचा बोलगा ना आधी राज. एक्स्ट्रा प्लेट लावून लवकर एखादा कृपया मिठागरचा एक एक्स्ट्रा प्लेट लावून घ्या त्याच्या जागेवरती. ओके आहे, ओके ठीक आहे. चला पंच सामना चालू करा, पंच सामना चालू करा. शेवटचे 2 चेंडू बाकी आणि धावा 2 चेंडू आणि 9 धावा. 2 चेंडू मध्ये 9 धावा. पाहूया पुढे चेंडू. हो, एक चेंडू, सुंदर चेंडू, उजव्या यष्टीच्या बाजूने जाणारा चेंडू होता. पंचाकडे दाद मागितली, पंचांचे दाद पेटायला लावले. कृपया जयभावनी क्रिकेट संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती, त्यांनी तिथून सगळ्यांनी बाजू लावायचं आहे. सगळ्यांनी एकाही तिथून बाजूला 500 प्रेक्षकांकडे होते. सगळ्यांनी आपण असं केला तर बाकीचे लोक. आणि सुंदर आणि मिठागर संघ विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच पराजित संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. सर्वांना क्षेत्ररक्षण लावायचं. एकवीरा बॉयने आपल्या लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. एकवीरा बॉयजला विनंती आहे, आपण लवकरात क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. याच्यानंतर होणारा सामना मोरे आले वर्सेस